राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। आमदार गोपीचंद पडळकर यांना कोणीही आमदार बोलणार नाही अशा अतिशय निद्य भाषेत माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली। त्यांचे हे वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुराव्यानिशी केलेल्या मतचोरीच्या आरोपांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने व्यक्त केली आहे। पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने म्हणाले, कोणीही आमदार या भाषेत बोलणार नाही। पडळकर चांगले बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीतच, पण राहुल गांधी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत नावे वगळण्यात आलेल्या मतदारांना समोर उभे करत मतचोरीचा आरोप केला। त्याची चर्चा राज्यात होत होती। नेमके त्याच वेळी पडळकर या पद्धतीने बोलले। या दोन्हींचा परस्परांशी संबंध असावा अशी शंका घेण्यास जागा आहे, कारण पडळकर इतके भडक बोलले की त्याचीच चर्चा राज्यभरात सुरू झाली। भाजपमुळे एकूणच राजकारणाचा स्तर खालावला गेल्याचे माने यांनी सांगितले। त्यातही भाजपात नव्याने घेतले गेलेले लोक मूळ भाजपापेक्षा आपण अधिकच कडवे आहोत हे सांगण्यासाठी वाटेल ते बोलतात। ज्यांनी त्यांना पक्षात घेतले त्यांचेच राजकीय डोके यामागे असू शकते। आताही देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाराजीच्या फोननंतर केवळ मोजक्या शब्दात पडळकर यांना समज दिली आहे।